सखी सावली काव्यांजली। हे बघ, उगाच काही खोटे नाटे आरोप करू नका माझ्यावर। आरोप नाही, पुरावेच देऊ आपण। तुझ्या हातात जे काही आहे ना ते दे, बघू दे मला। काही नाही माझ्या हातात। पदरात जे लपवलंयस ते दे। अंजली हे बघ, पुढे येऊ नको, माझ्या हातात काही नाहीये। काकू, मला हात लावू नको, माझ्या हातात काही नाही म्हटलं ना मी। काकू, पदरात जे आहे ते दाखव। काही नाहीये म्हटलं ना। अंजली हे काय चाललंय तुझं? मग हे काय आहे आई? चोरी करत होतीस ना? आणखी काही गोष्टी उचलल्यात त्यांनी घरातून। काय काही नाही केलं मी, खरंच अगं। तुला काय वाटलं कुणाला काही कळणारच नाही, हो ना? हे बघ आई, मी तुला आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे देऊ शकते। बोल, का केली चोरी? काय विचारते मी? चोरी का केली सांग। थोडी पैशांची गरज होती। पैसे कशासाठी हवे होते? तुझ्या सांगण्यावरून खोटं भविष्य सांगणाऱ्या गुरुजींना द्यायला हवे होते, हो ना? मावशींच्या डोक्यात तूच विष कालवलंस आई। गुरुजींना तूच काहीतरी खोटं नाटं सांगायला लावलंस। अंजली आणि प्रीतमला तूच वेगळं केलंस। ते सगळे पुरावे आहेत माझ्याकडे। काय काय पुरावे आहे तुझ्याकडे? ते तुला कशाला सांगू मी? ते सगळे पुरावे पोलिसांनाच देते मी आता। या घरात या व्यतिरिक्त बरेच पराक्रम केलेत तुम्ही दोघांनी, हो ना? हे बघ आई, तुला मी शेवटचं सांगते, आत्ताच्या आत्ता कबूल कर, पुन्हा तुला संधी मिळणार नाहीये। काफे मी खरंच काय केलं नाहीये। तू ना अशी ऐकणार। लाडू हे घे, मी ना आत्ताच्या आत्ता पोलिसांना घेऊनच येते। दादा थांब, तू तुझ्या आईला पोलिसात देणार आहेस? अगं आईसारखं कधी वागली आहेस तू? हे बघ आई, तुझ्याकडे शेवटचे 2 पर्याय आहेत। एक, प्रीतम आणि अंजलीला वेगळं करण्यासाठी तू जे काही उद्योग केलेस ते सगळे कबूल कर आणि हे घर सोडून निघून जा। नाहीतर मधुरा मावशींना तू केलेल्या चोरीबद्दल मी सांग, म्हणजे मला दुसरं काही करायची गरजच पडणार। मग आयुष्यभर तुरुंगात राहा। बोल, काय मान्य आहे तुला? आई, ऐक ना, उद्या माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे, रादर आपल्या सगळ्यांसाठी। का? काय आहे उद्या? उद्या काव्याचा वाढदिवस आहे ना, आणि मला तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचंय, म्हणजे काहीतरी छान करायचंय, ती खुश झाली पाहिजे असं काहीतरी। खरंच विशू? होय, तिने माझ्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी इतकं केलंय, मी तिच्यासाठी इतकं तर करूच शकतो। जे जे शक्य होईल ते सगळं करायचा प्रयत्न करेन मी। तिला नक्की छान वाटेल। हो, मला तिला सगळ्यांसमोर सांगायचं की ती माझ्यासाठी किती महत्वाची आहे। खरंच रे विशू, उद्याचा दिवस तिच्यासाठी खास करायची जबाबदारी आपली। येस, मी आहे तुझ्यासोबत। सांग बरं, काय प्लॅन आहे तुझा? काय झालंय? या दोघींना इथे का आणलंय? या दोघींनाही तुम्हाला काहीतरी सांगायचं। तू सांगतेस का मी सांगू? ताई, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली हो। कसली चूक? प्रीतम रावांच्या पत्रिकेच्या बाबतीत जो घोळ झाला होता। घोळ नाही आई, खरं काय झालं ते स्पष्ट सांग। त्या दिवशी प्रीतम रावांच्या पत्रिकेच्या बाबतीत गुरुजी जे काही बोलले ते सगळं आम्हीच पैसे देऊन बोलायला लावलं होतं। काय सांगताय तुम्ही? पण असं का केलं तुम्ही? अंजलीला तुम्ही घरातून बाहेर काढावं म्हणून। काय
बोलताय तुम्ही? म्हणजे त्या गुरुजींनी सांगितलेलं सगळं खोटं होतं मावशी. हो, आणि इतके दिवस तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय आम्ही. त्या दिवशी सुद्धा गुरुजींचा खोटेपणा उघड करण्यासाठी आम्ही त्यांना इथे घेऊन आलो होतो. हो, पण त्या दिवशी त्या गुरुजींनी तसं काही सांगितलंच नाही. कारण मीच त्यांना दुप्पट पैशाचं आमिष दिलं होतं, म्हणून ते इथे आल्यानंतर पलटले आणि काव्या काहीच सिद्ध करू शकले नाही. आणि मी तर समजत होते की त्या गुरुजींनी जसं सांगितलंय तसंच सगळं घडतंय. पण लगेचच प्रीतमच्या डोक्यात ती कुंडी सुद्धा मीच पाडली होती. बोला दादासाहेब, काय आदेश आपला? हे आदेश वगैरे काही नाही. उद्याचं तुझं प्लान काय ते सांग. नथिंग मच. का रे? अरे विसरलंस, उद्या तुझ्या लाडक्या वहिनीचा वाढदिवस आहे. हा, बरं हे बघ, आपण तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करतोय. ठीक आहे, तू मावशी काका अंजली सगळ्यांना घेऊन इथे यायचंय. आणि हो, काव्याला हे अजिबात कळू द्यायचं नाही. ओके? अब बात डन. पण तू काव्या वहिनीसाठी इतका मोठा सरप्राईज प्लॅन केलायस, खरंच ऐकून खूप छान वाटलं. वहिनीसाठी काही पण. ठीक आहे, चल ठेवतो. तुम्हाला कळतंय का? तुम्ही काय बोलताय? कळतंय का? तुमचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही माझ्या प्रीतमच्या डोक्यात कुंडी. देव न करो त्याला कुठे वर्मी लागलं असतं, त्याचं काही बरं झालं असतं. आणि कशासाठी केलं ते तुम्ही? कशासाठी केलं? मी अंजलीला घराबाहेर काढावं म्हणून? तीच अंजली जी तुम्हाला या घरात घेऊन आली, तुम्हाला आधार दिला, तिच्याशी असं कसं वागू शकता तुम्ही? इतकं उलट्या काळजाचं कोण असू शकतं? प्रीतम आणि अंजलीला एकमेकांपासून लांब करण्याच्या नादात तुम्ही माझ्या प्रीतमला माझ्यापासून दूर केलं. मी तुम्हाला माफ नाही करू शकत. मी तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही. काव्या, आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव आणि या दोघींना त्या पोलिसांच्या ताब्यात देऊन टाक. मधुराताई, चुकलं माझं. पाया पडते, तुमच्या दया करा हो माझ्यावर. आमच्या दोघींचं चुकलं. आम्ही परत असं नाही वागणार. पुन्हा वागणार नाही? काय भरोसा? कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? पैसे देऊन त्या गुरुजींना खोटं बोलायला लावलं. सतत त्या अंजलीच्या विरोधात माझे कान भरत राहिलात आणि मी मूर्ख तुमचं ऐकत राहिले. तुमच्यामुळे रोज रोज माझ्या घरात भांडणं होत होती. तुमच्या दादानं अंजलीला, माझ्या प्रीतमला, माझ्या मीनाक्षीताईला मी किती दुखावलं, किती त्रास दिला, फक्त तुमच्यामुळं. एका आईच्या भावनेशी खेळलात तुम्ही. एका आईचा शाप लागेल तुम्हाला, शाप लागेल. प्रत्येक कथेचा एक गोड शेवट असतो, पण जेव्हा एका कथेचा शेवट असतो तेव्हाच ती दुसऱ्या कथेची सुरुवात असते. काव्यांजलीच्या आमच्या संपूर्ण परिवारावर तुम्ही केलेल्या प्रेमाबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि सुरू होणाऱ्या नवीन कथेचं
अबीर गुलालचं कलर्स मराठी परिवारात खूप खूप स्वागत.